CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषा में नृत्य कर रही ये महिलाएं RCF अस्मिता महिला मंडल की सदस्य हैं, जो गंगाधर देशमुख हॉल में मंगला गौर कार्यक्रम में अपने लाजवाब प्रस्तुति से लोगों को मंत्र मुग्ध कर रही हैं। शिक्षण समिति अध्यक्ष और नगर सेविका अंजलि ताई नाइक द्वारा आयोजित इस कार्यक्रम में सैकड़ों महिलाओं के अलावा राष्ट्रीय केमिकल्स एंड फर्टिलाइजर्स यानी RCF के CMD सहित कई आलाधिकारी अपने परिवार के साथ मौजूद थे। सभी ने इस कार्यक्रम को जरूरी बताते हुए इनकी सराहना की। इस कार्यक्रम के दौरान अस्मिता की ओर से महाराष्ट्र में आई बाढ़ के पीड़ितों की मदद की धनराशि भी दान स्वरूप ली गई। अस्मिता महिला मंडळ हे म्हणजे जवळजवळ 2013 पासून स्थापन झालं आहे आणि 2008 पासून ह्या सगळ्या महिला कार्यक्रम करतात की आम्ही मंगळागौर, परत पुन्हा गणपतीचे कार्यक्रम असू दे, परत पुन्हा हळदी कुंकूमध्ये पण एक महाराष्ट्राची संस्कृती, अशी विविध भारताची संस्कृती आपण दाखवण्याचा प्रयत्न केला की याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की सामाजिक आणि शैक्षणिक आणि तसेच सांस्कृतिक बांधिलकी आपण जपसली पाहिजे। आपली जी संस्कार आहे, संस्कृती आहे, ही मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे, लहान पुढच्या पिढीला आपण दिलं पाहिजे। हाच एक आमचा त्याच्यातला उपक्रम असतो आणि याच्याच सोबत आपण सामाजिक कार्य करत असतो आणि RCF कंपनी पण आम्हाला बऱ्याच प्रकारे नेहमी साथ देते महिलांना, कारण आम्ही एक परिवारातले आहोत, RCFच्या परिवारातले आहोत आणि म्हणून आज आपण जवळजवळ 12 घरघंट्या आणि 22 शिलाई मशीन असं आपण वेगवेगळ्या गरजू विधवा महिला आणि ज्या स्वबळावरती हे करतील, बालविधवा आहेत की त्या घराच्या बाहेर मुलांना सोडून जाऊ नाही शकत आणि त्या स्वतःच्या पायावर उभे राहून आपलं घर चालवू शकतात, तर अशा लोकांना आपण आज वाटप केलेलं आहे। दरवर्षी आपण वर्षातून एकदा हे असं उपक्रम राबवत असतो। मुलांना वह्या, परत पुन्हा कोणाला खूप गरज असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपण फी पण भरतो अस्मिता महिला मंडळाच्या माध्यमातून। ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण उपक्रम करत असतो, मग काठी असू दे, असून इतर पण बाकीचे। आताच आपल्याकडे महाराष्ट्रात जी पूरग्रस्ताची खूप मोठी अवकळा आली आहे आणि असंख्य लाखो लोक बेघर झाले आहेत। 4.5 लाख सांगलीतले आहेत, तर कोल्हापुरातले जवळजवळ 2.5 लाख आहेत आणि मग त्याच्यात पण आपला काहीतरी खारीचा वाटा पाहिजे म्हणून आपण अस्मिता महिला मंडळाच्या माध्यमातून 25,000चा धनादेश एक सुपूर्त केला आहे। अशी वेगवेगळे आपण उपक्रम करत असतो आणि अजून परत पुन्हा काही मदत लागली, सहकार्य लागलं तर आम्ही नक्कीच करू, यात काही शंका नाही। इथे बऱ्याच जणी आता नवीन पिढी तर वर्किंग आहे की नोकरी करते, पण तरी पण हा एक स्वतःचा आनंद आहे, कारण प्रत्येकामध्ये एक सुप्त गुण असतात आणि ते परफॉर्मन्स दाखवण्याचा किंवा तो लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रत्येकाचा आनंद असतो आणि मग दिवसभर काम करून, नोकरी करून, घरातलं काम करून रात्री 9 वाजता ह्या सगळ्या महिला प्रॅक्टिस करायच्या। 9 ते 11 टेरेसवर आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि मग आज तो तुम्हाला तुमच्या सर्वांसमोर आज तो खेळचा त्यांनी परफॉर्मन्स दाखवला। अतिशय सुंदर आणि स्वतःच्या हिरारीने भाग घेतात आणि त्यांची एक करण्याची, देण्याची वृत्ती आहे आणि ती समाजाची बांधिलकी ते समजतात। RCF तर्फे वेगवेगळे प्रोग्राम्स करत असतो। CSR खाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, CSRचा फायदा हे बघत असतो आणि अस्मिता क्लबतर्फे दरवर्षी आम्ही गरीब महिलांसाठी काही कार्यक्रम करतो, त्यात त्यांना इन्कम मिळवण्याच्या दृष्टीने असे काही साधन देतो ज्याच्याने त्यांचा उदरनिर्वाह नीट चालावा। थँक्यू व्हेरी मच। असं आहे की त्या घरी बसून काम करू शकतात, त्यामुळे त्यातनं काही उत्पन्न करून त्यांच्या घरच्या उदरनिर्वाहात ते मदत करू शकतात आणि त्याच्याने त्यांची पातळी वर येते आणि हाच आमचा उद्देश आहे की मुलांना, महिलांना घर बसल्या उत्पन्न मिळवण्याचे साधन द्यावं आणि त्यातनं त्या स्वावलंबी व्हावं। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी RCF तर्फे सगळ्या एम्प्लॉईजनी 1 दिवसाचं वेतन ऑलरेडी हे केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे।
2-4 दिवसात त्याचं म्हणजे त्याची पावती मुख्यमंत्र्यांच्या कोशात जमा होईल. आता अस्मिता क्लबतर्फेसुद्धा काही डिक्लेअर झालं आहे, त्यात आम्हीसुद्धा लोकांना आवाहन करू, त्यात व्हॉलंटरी डोनेशन्स जे येतील ते अस्मिताकडे पोचवू आम्ही. कार्यक्रम खूप छान वाटला आणि सर्वात म्हणजे मंगळागौरीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यातही मला बोलवल्याबद्दल अंजली नाईक आणि अस्मिता महामंडळाचे खूप खूप आभार. आणि अस्मिता महिला मंडळाने आज चेंबूर विभागातील गरजू महिलांना फ्रीज, वॉटर फिल्टर, इतर भेटवस्तू देऊन जी मदत केली त्यांचे अभिनंदन करते. अस्मिता महिला मंडळ असेच समाज उपयोगी कामे करत आहेत आणि असेच पुढे करत राहतील, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबसे पहले तो मंगला गौर की बहुत बहुत शुभ इच्छा सबकी. आज का ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था हमारे अंजलि नाइक जी, जो कि कॉर्पोरेटर हैं और अस्मिता महिला मंडल के मेंबर हैं. सबसे बड़ी बात कि वो हमारे लायंस क्लब ऑफ चेंबूर आइकॉन की भी मेंबर हैं और उन्होंने आज अपने मंडल की तरफ से मशीनें बांटी हैं, स्विंग मशीन्स दी हैं लेडीज़ को, घरघुंटी मशीन्स दी हैं औरतों को, और इतना बढ़िया प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है और इतने सारे गिफ्ट्स दिए हैं. फर्स्ट प्राइज़ में फ्रिज था और जिसको मिला है वो भी इतनी खुश है, उसका परिवार इतना सरप्राइज है. और यहाँ पर हमें बहुत ही अच्छा लगा आके. हर साल अंजलि जी ऑर्गेनाइज करती है और हमें बहुत अच्छा लगता है आके. लेडीज़ इतनी मेहनत करती हैं ये प्रोग्राम ऑर्गेनाइज करने के लिए, इतनी इसमें एक्सरसाइज लगती है. एंड पुराने ज़माने में औरतें जब जिम नहीं जाती थी, अपने आंगन में ये सब खेल खेल के एक्सरसाइज करती थी. छान वाटलं. मी खुश आहे हे भेटले आम्हाला मनुष्यानी. आता आम्ही काही पण कार्यक्रम असलं तर सगळे कामधंदे सोडून परत येतात, काय कारण सगळं बघायला भेटतं इथं. चांगले छान बायांचे कार्यक्रम असतात, असं तर कुठं जायला भेटत नसते. ह्या महिलांच्या कार्यक्रमामध्येच आलं तर सगळे आपलं शांतता वाटते, असं चांगलं वाटतंय महिलामध्ये आलं तर. हे भेटलं तर आम्ही खूप खुश आहे.